PSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. PS24 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याबरोबर राठोडा या गावाचा विकास आहे का विकास आहे याबद्दल आपल्याबरोबर सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं ह्या गावामध्ये विकास झालेला आहे का कागदावर विकास झालेला आहे. आपण त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करू. नमस्कार. मला सांगा की राठोडा गावाच्या विकासाबद्दल थोडं माहिती. राठोड्या गावाच्या विकासाबद्दल बोलायचं नंतर शासनाचा निधी एवढा काय भरतो पण काम व्यवस्थित होणार. हो कुठलं बी काम हो कागदपत्री अर्धवट काम असेल, पाणी पुरवठ्याचं असेल, हो शाळा दुरुस्तीचं, पुन्हा नवीन शाळेची इमारती आली. आता इतक्या कामात फक्त दवाखान्याची दवाखान्याची बिल्डिंग झाली चांगली मागच्या काळात. बाकीची कामं अर्धवट. आता शाळेच्या 4 खोल्या झाल्या जिल्हा परिषद, त्याला गिरावा नाही, दार खिडक्या नाही, फरशी नाही खाली. अजून तू वापरतच नाही. 5 ते 6 वर्ष झाली बिल्डिंग मोठी जनावर बांधून पहिलं अंगणवाड्या बांधली. अंगणवाड्यात बी जनावर बांधून अंगणवाड्या पडून गेल्या. हो बरी शाळा भरलीच नाही. हो त्याच्यातून पाणी पुरवठ्याचं नंतर आमच्या गावाला 7-7.5 हजार लोकसंख्येचं गाव आहे. आतापर्यंत माझ्या माहितीनं शासनाचा 3 कोटीच्या जवळपास निधी पाणी पुरवठ्यासाठी आला. हो तर त्याच्यातले भारत निर्माणसाठी 27 लाख रुपये, त्याच्यात विहीर झाली, पाईपलाईन झाली, टाकीत अद्यापर्यंत पाणी गेली. आज 25 वर्षाखाली गोष्ट आहे. हो आणि शासन निधी देते 15 वर्षासाठी. कुठली योजना 15 वर्षाच्या बाद दुसरी मंजूर. हो पुन्हा मुख्यमंत्री पेय योजना आली. आता बजेट होतं 47 लाख टाका. त्याच्यामध्ये गावातल्या विहिरीतून पाईपलाईन आणि ताड्यावर टाकी नळ कनेक्शन असे. त्याच्यात टाकी बांधली, टाकीत पाणी नाही. हो पुन्हा ही राष्ट्रीय पेय योजना 1,58 लाखाची. हो त्याच्यामध्ये तांडा वस्तीसाठी नवीन विहीर आणि टाकीत पाणी घालणे हे 2 आठवण होते. आणि गावात मला तर नवीन विहीर, पाण्याची टाकी, पाईपलाईन आणि गावात पाहिजे असं नियोजन झालंय सगळं, पण कार्यान्वित नाही. मग मला तर पैप दमला, कुठं तुटफूट झाली. आता गावातली टाकी तयार, त्याला वरी जायचं आणि खाली यायचा पाईप नाही, विहिरीवर मोटर नाही. मग मला सांगायचं चूक होती तर म्हणाला त्यांनी रिस्पॉन्स देत नाही. फोन केलं तर कुठलंच नाही. कार्यक्रम करून घ्या, बघून घेऊ, बघू असलं. हो दम देते. दम काय देतो त्याला पण टाळटाळ करायचं. हो फोनवर बोलायचं नाही. हो मला सांगा तुमचं जे काळ होतं ना सरपंचाचं पदाचं, त्या काळामध्ये तुम्ही किती विकास केला किंवा काय झाला त्या काळात त्यापर्यंत झाला. हो गाव सांभाळायचं नंतर घर सांभाळायचं. हो शासन देऊ लागले खाल्लं म्हणजे काही काम असतं. हो शासन भरपूर देऊ लागले. कुठली योजना गरीब वर्गासाठी योजना केलेली आहे, देऊ लागले. हो गरीबाची कामं चालू आहेत. हो आणि त्याचा पुरेपूर फायदा लोकांना मिळाला नाही. कुठली योजना पाणी पुरवठा, आता पाणी पुरवठ्यासाठी खर्च झाल्यावर लोकांना दारात पाणी मिळावं का टाकीहून जाणार ते पाणी टाकी. मग ती योजना राबली कशासाठी? 1 दिवस पाणी सुटली तांड्यावर, 1 दिवस नळाला कुठे बी सांगतो मी, 1 दिवस पाणी सुटली. मग मला सांगा या गुत्तेदारांचं असे किती गावामध्ये घोटाळा काही निलंगा तालुक्यात 43 गावं असतील तिथे. हो एवढ्या गावात असंच आहे. अर्धवट काम योजना कुठल्या कार्यान्वित केली, अजून कुठं मोटर नाही, कुठं कसं नाही, कुठं कनेक्शन नाही असे. मग मला सांगा जे राठोडा तांड्यामध्ये जे परिस्थिती चाललेली आहे सध्याची आणि जे दूषित पाणी आहे या पाण्याबद्दल दूषित पाणी पावसाळा दिवस आहे. पाईपलाईन कुठं जागी फुटले काही राहते. शिवाय त्या सोर्समध्ये पाणी खराब आहे, जिथून पाणी सुटते तिथलंच पाणी खराब, खाड पाणी येते, पिण्यायोग्य पाणीच नाही. तुम्ही किती वेळ तपासा, तुम्ही पाणी निघून. हो आज तीच पाणी चालली तांड्यावर.
पूर्ण तांड्यावर. हा, तांड्याला एका टाकीत पाणी म्हणजे सांडपाणी झाली. आणि त्याच्यातून एवढे पैसे खर्च होऊन सुद्धा त्या डाबक्या तांड्यासाठी योजना आलेली निघण्यासाठी त्या योजनेचं वालचं पाणी वापरले लोक. हो मग हे आमच्या इथं आपल्याला योजना फेल झालेला आहे. 12 किलोमीटरचं पाणी आज निघायला मिळते बसले घ्यायचे तऱ्यात. हो आणि 3 किलोमीटरचं पाणी चालू नाही. मग मला सांगा गुत्तेदारांनी आता नेमकं काय काय काम केलं? कामं केले का पाईपलाईन केलंय, विहीर पाडली, टाकी बांधले, पण कार्यान्वित नाही अजून योजना कुठली. आम्ही विचारलं की म्हणते 2019ला देवाला बजेटला मुख्यमंत्री पेयजल योजना 2019ला बंद झाली. म्हणजे काम संपलं आम्ही देऊन टाकलं, पण तिथं काम चालू नाही. टाकीतून पाणी नाही चालू. हो मग मला सांगा शासनाने करोडो रुपये देतील त्याच्याबद्दल शासनाचं करून घेणाऱ्याचं नियोजन आहे. शासन देणार आहे, करला बसणार आहे. तिथवर तक्रार गेली तर ते पाठपुरावा करावा लागेल, तक्रार द्यावा तेव्हा ते मागे करून बघणार आहे गुन्हेगार. उभं करला म्हणून मुलांना घेऊन गेलं सगळं. अजून गावात त्या आमच्या जे पाईपलाईन आंदोलन काही भागात केलं, काही भागात केलं. बजेट संपलं. मग मला सांगा जी गुत्तेदारांनी जे काम केलंय या कामाबद्दल तुम्ही काय सांगता? काम करून पण निकृष्ट झाली का? आज तांड्यावर मुख्यमंत्री टाकी 7 वर्ष झालं उभा आहे. त्या टाकीत पाणी आज त्या टाकीत पाणी घातल्यावर राहील का? पाणी राहील का कळत? मग ती टाकी काय फायदा काय त्या लोकांना त्या टाकीचा? 47 लाखाची योजना होती. त्याच्यात कामाला झाल्यानंतर पाईपलाईन ती तांड्यापत्रची अलीकडल्या तर जात त्यानं काय दगड सगळे वरी घातलं पाईपलाईन. दगड होता पाईपलाईन खाल्लं दगड वरी टाकून मोकळं झालं. पुन्हा जाय नका कुणाला फट नका काय ते काही आणि मोटरी पैसे बारक्या खाली तिथपर प्रेशरच जात नाही मोटरीचं. आणि हाईट आहे तिकडे उंच माळा आहे आणि पुन्हा वरी टाकीत पाणी जायचं नंतर मोटर